नाही. तर तसं ह्यामध्ये काय म्हटलं होतं, ह्या प्रॉब्लेममध्ये काय दिलंय बघा. टू ब्लॉक्स टू ब्लॉक्स ऑफ मास 6 kg आणि दुसरा 4 kg आर प्लेस कनेक्टेड टू इच अदर ऑन स्मूथ सरफेस में फ्रिक्शन नाही. फोर्स 5 न्यूटन ऍक्ट ऑन दिस इज अप्लाइड ऑन हेवियर ब्लॉक. फोर्स ऑन लाइटर ब्लॉक विचारलंय. मग फोर्स ऑन लाइटर ब्लॉक म्हणजे काय फाइंड करायचं आपल्याला, ह्या दोघांमधली कॉन्टॅक्ट रिएक्शन फाइंड करायची. ओके, ह्याला मी आर, ह्याला पहिली बॉडी म्हणतो 1 आणि ही दुसरी बॉडी 2. त्यामुळे R12 फाइंड करायचंय. मग त्यासाठी कळलं पहिली स्टेप काय, की आपल्याला ऍक्सलरेशन फाइंड करायचं असतं. ए हाऊ मच द ऍक्सलरेशन इज टोटल फोर्स applied force upon total weight m1 plus m2. टोटल फोर्स किती आहे 5. m1 प्लस m2 किती आहे m1 6 प्लस 4 10 म्हणजे इट इज हाऊ मच हाफ, नथिंग बट 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. आता मला R12 फाइंड करायचं डायरेक्टली, एबरी ड्रॉ करायचे नाही. मग R12 हा पुढच्या बॉडीवर युझिंग सेकंड बॉडी ज्यावर इज इट क्लिअर. पुढे जी बॉडी आहे ती 4 kg आहे, अहेड बॉडी. तर त्याला इक्वेशन काय येणार, मास ऑफ 2 इंटू व्हॉट एक्सलरेशन. मास ऑफ 2 किती आहे 4, एक्सलरेशन हाफ. That's why it is how much 2 Newton. Okay, like this we have to solve. ऑलरेडी मग सांगितलं होतं की मगाशी एबी ड्रॉ केली होती, आपल्याला R12 फाइंड करायचं आहे. It act on M2 towards body. It is moving with acceleration A. R12 and A ची डिरेक्शन सेम, M पॉझिटिव्ह इंटू मास इंटू ऍक्सलरेशन. बस फक्त फॉर्म्युला यूज करायचं होतं, याला पाहिजे होतं. इज इट क्लिअर? Just getting everyone?